गावाच्या एका कोपऱ्यात गंगादेवी आपली मुलगी सुनीता आणि नात पायल सोबत एका छोट्याशा झोपडीत राहत होती। त्यांचा संसार खूप लहान होता, पण त्यातली सर्वात अनमोल गोष्ट होती गौरी, म्हणजे त्यांची लाडकी म्हैस। गंगादेवीची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती। सुनीता दिवसभर शेतात मजुरी करायची, तर पायल अभ्यासासोबत घरकाम सांभाळायची। गौरीचे दूध गावात खूप प्रसिद्ध होते। अगं गंगादेवी, तुझ्या गौरीचे दूध तर अमृतासारखे आहे। बस देवाची कृपा आहे काका। पण कुणालाच माहिती नव्हते की ही छोटीशी आनंदाची गोष्ट लवकरच संकटात बदलणार होती। गावाचा जमीनदार ठाकूर सुरेश सिंग खूप लोभी होता। त्याला हवे होते की संपूर्ण गाव त्याच्या जमिनीत मजुरी करावे। जेव्हा त्याने पाहिले की गंगादेवी आपल्या म्हशीच्या दुधातून चांगली कमाई करत आहे, तेव्हा त्याने मनातच एक योजना आखली। जर त्यांची म्हैसच राहिली नाही तर त्या मजुरीसाठी भाग पाडल्या जातील। त्याने आपल्या खास माणसाला रघुला बोलावले। गौरी म्हैसला चोरून घे, पण लक्षात ठेव कुणाला संशय येऊ नये। रघुने मान हलवली आणि रात्रीच्या अंधारात काही माणसांसह गंगादेवीच्या घराकडे निघाला। रात्रीचा वेळ होता, थंड वारा सुटला होता। गंगादेवी, सुनीता आणि पायल गाढ झोपेत होत्या। झोपडीजवळ 2 काळ्या सावल्या आल्या। लवकर कर, दोरी काप आणि म्हैस घेऊन चल। जर कुणी जाग झालं तर गप्प बस, पटकन कर। त्यांनी गौरीची दोरी कापली आणि तिला घेऊन गेले। सकाळी सुनीता गौरीला पाहायला गेली, तेव्हा ती तिथे नव्हती। अम्मा, गौरी कुठे दिसत नाही। गंगादेवी आणि सुनीताने आजूबाजूला शोध सुरू केला। आई बघ ना, हे गौरीच्या खुराचे ठसे आहेत। ठसे तर जंगलाकडे जात होते। आता जंगलात जाणे धोकादायक आहे। ऐकले आहे की तिथे वाघ आला आहे। वाघ? गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले। आणि मग रात्र झाली आणि रात्री गावात वाघाच्या डरकाळी ऐकू आल्या। गावकरी घाबरून घरात लपून बसले। वाघ आता गावाजवळ येऊन पोहोचला होता। गंगादेवी आणि सुनीताची काळजी वाढली। जर गौरी जंगलात असेल तर तिला वाघाचा धोका आहे। गंगादेवीच्या डोळ्यात भीती आणि अस्वस्थता होती। काही गावकऱ्यांना संशय आला की गौरीला ठाकूरच्या माणसांनीच चोरले आहे। मला खात्री आहे की हे सगळं ठाकूरनेच करून घेतलं आहे। जर तसं असेल तर आपल्याला काही पुरावा हवा। पायलला एक योजना सुचली। जर आपण ठाकूरच्या माणसांच्या गप्पा ऐकल्या तर आपल्याला खरं कळेल। सुनीता आणि पायलने धाडस दाखवून जंगलाकडे जाण्याचा निर्णय घेतला। रस्त्यात त्यांना तुटलेली पानं आणि गौरीची दोरी दिसली। आई बघ, ही गौरीची दोरी आहे। पण तेवढ्यात झुडपात काहीतरी हललं। कोण आहे तिथे? झुडपातून एक जोड लाल डोळे चमकले। वाघ हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होता। सुनीताने जवळ पडलेला एक जळता लाकडाचा तुकडा उचलला आणि वाघाच्या दिशेने पुढे केला। वाघ गुरगुरला आणि एक पाऊल मागे सरकला। तेवढ्यात गावातील काही लोक काठ्या घेऊन आले आणि मोठ्याने ओरडू लागले, हल्ला करा, वाघाला पळवा। वाघ घाबरून जंगलात पळाला। गौरी जंगलात होती। गौरीला वाचवल्यानंतर सुनीताने सत्य सांगितले। ठाकूरनेच म्हैस चोरली होती। गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले। पोलिसांनी ठाकूरला अटक केली। आता तू जेलमध्ये जाणार आहेस। गावकरी आनंदी झाले। आता गावकऱ्यांनी मिळून वाघापासून बचावासाठी एक भिंत बांधायचा निर्णय घेतला। ठाकूर जेलमध्ये गेला, पण तो इतक्या सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हता। जेलमध्ये त्याने आपला खास माणूस रघुला बोलावले। मला कोणत्याही परिस्थितीत या गावाचा बदला घ्यायचाच आहे। हुकूम करा मालिक। ठाकूरने जेलमध्ये राहूनच एक नवीन कट रचला। गावात हळूहळू शांतता परत येत होती।
पण तेवढ्यात एक दिवस गावात अफवा पसरली. गावात वाघ पुन्हा आला आहे. रात्री अनेक ठिकाणी जनावरांचे तुकडे सापडले. गावकरी खूप घाबरले. आता आपण काहीतरी केलंच पाहिजे. पण पायल खूप हुशार होती. तिला या अचानक वाढलेल्या हल्ल्याबद्दल संशय आला. हा कुणाचा डाव तर नाही ना? तिने आपल्या मित्र राजू सोबत जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. जंगलात जाऊन पायल आणि राजूने काही विचित्र खुणा पाहिल्या. तेवढ्यात त्यांना 2 माणसांची कुजबुज ऐकू आली. ठाकूर म्हणाला होता की वाघाला अजून उचकवा. गावकरी घाबरले तर ठाकूरची परतफेड सोपी होईल. पायलचे कान थक्क झाले. पायलने गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि सर्वांना सत्य सांगितले. ठाकूर जेलमध्ये राहूनही आपल्याला नुकसान पोहोचवत आहे. आपल्याला इन्स्पेक्टरला सांगायलाच हवे. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. इन्स्पेक्टर शर्मा यांनी ठाकूरची कडक चौकशी केली. बोल ठाकूर, तुझं खरं आता सगळ्यांना कळलं आहे. ठाकूर खोटं बोलत राहिला. पण जेव्हा रघु पकडला गेला तेव्हा त्याने सगळं खरं उघड केलं. हो, हे सगळं ठाकूरचंच प्लॅन होतं. तेवढ्यात जड पावलांचा आवाज ऐकू आला. इथेही काय आवाज आहे? गौरी जोरजोरात ही निघत होती. तेवढ्यात दारावर तीक्ष्ण ओरखडे उमटू लागले. गावकऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला. पण आता वाघ गावात आत शिरला होता. गावकऱ्यांनी मशाली आणि काठ्या उचलल्या. आपण सगळे एकत्र राहिलो तर हा वाघ काहीही करू शकणार नाही. गावकऱ्यांनी 4ही बाजूंनी वाघाला घेरले आणि गोंगाट सुरू केला. वाघ घाबरला आणि हळूहळू जंगलाकडे पळू लागला. गावकऱ्यांनी एक मजबूत कुंपण बांधायचा निर्णय घेतला जेणेकरून वाघ पुन्हा येऊ नये. आता हे गाव आधीपेक्षा जास्त सुरक्षित राहील. गावकरी एकजुटीने आपल्या सुरक्षेची व्यवस्था करू लागले. आता गावात शांतता परत आली होती. गंगादेवी, सुनीता आणि पायल गौरीसोबत आनंदी जीवन जगू लागल्या. ठाकूर जेलमध्ये होता पण त्याने हार मानली नव्हती. तिथेच त्याने जेलमधील एक बदमाश जग्गाशी मैत्री केली. मी या गावाचा बदला घेणारच. ठाकूरने आपले लपवलेले पैसे जग्गाच्या भावाकडे राजू डाकूकडे पाठवले. आता गावाकडे एक नवीन संकट येत होते. गावातील वाघाचा धाक कमी झाला होता. तेवढ्यात लोकांनी जंगलात काही विचित्र हालचाल पाहिली. आता इथे कोण आहे? काही अनोळखी लोक जंगलात दिसले का? रात्री गावाजवळून घोड्यांचे टाप ऐकू आले. हे तर काही डाकू वाटतात. राजू डाकू आणि त्याचे माणसे गावात शिरायचा प्लॅन करत होते. रात्रीच्या अंधारात डाकूंनी गावावर हल्ला केला. गावकरी अचानक घाबरले. गावकऱ्यांनो, हा ठाकूरचा बदला आहे. गावकरी घाबरले पण हार मानणारे नव्हते. आपण सगळ्यांनी एकत्र लढायलाच हवे. गावातील तरुणांनी काठ्या आणि मशाली उचलल्या आणि डाकूशी भिडले आणि लढाई जोरात सुरू झाली. पायलला समजले की गावकऱ्यांना मदतीची गरज आहे. आई, मी पोलिसांना बोलवायला चालले. ती धावत जाऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. इन्स्पेक्टर साहेब, डाकूंनी गावावर हल्ला केला आहे. इन्स्पेक्टर शर्मा ताबडतोब आपल्या पोलिसांसह गावाकडे रवाना झाले. लढाई दरम्यान पोलिसांनी अनेक डाकूंना पकडले. डाकूंनी कबूल केले की हे सगळं ठाकूरने जेलमध्ये राहून प्लॅन केलं होतं. ठाकूरवर आणखीन गंभीर आरोप झाले आणि त्याची शिक्षा वाढली. वाईटाचा अंत झाला. या घटनेनंतर गावाची शौर्यकथा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली. सरकारने गावाला एक सुरक्षा पथक देण्याचा निर्णय घेतला. गावातील स्त्रियाही आता आत्मरक्षण शिकू लागल्या. आता आपण आपलं रक्षण स्वतः करू. गौरी आता पूर्ण बरी झाली होती. गावात एक नवीन दूध उत्पादन केंद्र सुरू झाले जिथे गौरीचे दूध सर्वात आधी विकले जायचे. पायलने आता अभ्यासात अधिक मेहनत घेण्याचा निर्धार केला. गावकरी पायलच्या धाडसाची प्रशंसा करू लागले. आता गावात ना ठाकूर होता ना डाकू, फक्त मेहनत, एकता आणि आनंद होता. गंगादेवी म्हणाली, सत्य आणि एकतेचाच नेहमी विजय होतो.
तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.